नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये आज व्हॉलेटाईल मार्केट होतं. मार्केटमध्ये अप अँड डाऊन मोमेंटम मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. म्हणजे ओपनिंग नंतर मार्केट जर बघितलं तर आधी गॅप डाऊन ओपन झालं. ओपनिंगमध्येच एक 100+ पॉईंटची कॅन्डल फर्स्ट कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर इनसाइड कॅन्डल, नो ट्रेडिंग झोन ब्रेक आणि त्याच्यानंतर एक शार्प नेगेटिव्ह साईड मोमेंटम. आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कस केलं होतं, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम दाखवण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. आणि ते का कसं हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. बुलिश मोमेंटम दाखवला, इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला निफ्टीमध्ये. इनसाइड कॅन्डल सेटअप तयार करून आपला जो नो ट्रेडिंग झोन आपण जो डिस्कस केला होता, नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर वन साईड डायरेक्शन. इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे बघा इनसाइड कॅन्डल सेटअप, पहिले तर गॅप डाऊन ओपन, पुलबॅक, मोठा पुलबॅक, ओपनिंगमध्येच एक मोठी बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर इनसाइड कॅन्डल, इनसाइड कॅन्डलच्या आधीच नो ट्रेडिंग झोन ब्रेक, बघा पुलबॅक घेऊन नो ट्रेडिंग झोन ब्रेक. ओके, इनसाइड कॅन्डल इकडे ब्रेक आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम, हा देखील भला मोठा मोमेंटम बघायला मिळाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक कप अँड हँडल पॅटर्न आणि त्याच्यानंतर परत एक रिव्हर्सल बुलिश मोमेंटम. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर रेजिस्टन्स लेवलवरती 25,300, जी की कालचा रेजिस्टन्स लेवल आपण डिस्कस केली होती नो ट्रेडिंग झोनची, त्या लेवलला टच आणि त्याच्यानंतर परत तिकडनं नेगेटिव्ह. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर गॅप डाऊन नंतर एक बुलिश मोमेंटम, हे कालच्या ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलं होतं का? केलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल, त्याच्यानंतर जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन ब्रेक, डाऊन साईडच्या ज्या लेवल होत्या त्या ब्रेक केल्या. ओके, आणि त्याच्यानंतर परत एक बुलिश मोमेंटम. आता कालचे हा जो बुलिश मोमेंटम आलाय बघा, कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर आपण तिकडे हे देखील डिस्कस केलं होतं की मार्केटनी या लेवलपासून एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. मार्केटमध्ये एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळू शकतो. आणि काल आपण पेट्रोलचं पण उदाहरण घेतलं होतं की मार्केट वन डायरेक्शनमध्ये आहे. मार्केट वन डायरेक्शनमध्ये शक्यतो जात नाही. मार्केटमध्ये काय असतं, प्राइस ॲक्शन बघायला लागते. इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह. ओके, मग ह्या इम्पल्सिव्ह होतं तर इकडे छोटी करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह छोटी करेक्टिव्ह, इम्पल्सिव्ह छोटी करेक्टिव्ह, इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह वेव्ह. आणि हा जो बुलिश मोमेंटम आहे, हा बुलिश मोमेंटम आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील बघा, इकडनं हे नाही, आपण डिस्कस केलं होतं की एक पुलबॅक, हेल्दी पुलबॅक येण्याची शक्यता जास्त आहे. आणि तो हेल्दी पुलबॅक परत इकडे बघायला मिळाला. आणि तो पण पुलबॅक जर बघितलं तर एक प्राइस ॲक्शन क्रिएट करून इकडे ब्रेकआउट देऊन, आता ही जर प्राइस ॲक्शन आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, म्हणजे मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये व्यवस्थित प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. आणि आपण काल हे देखील इकडे बघितलं होतं की इंडिया विक्स जो आहे तो लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन पूर्वी जर बघितलं तर 10पेक्षा कमी होता. आता जर बघितलं तर जवळजवळ 14पर्यंत पोहोचलाय. आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट इकडे बघायला मिळत असेल की मार्केटमध्ये मोठ्या रॅली आपल्याला बघायला मिळत होते. ओके, मग त्याच्यासाठी ग्लोबल सिनेरिओ देखील त्याला बऱ्यापैकी कारणीभूत आहे. आणि आता जर बघितलं तर आज साधारण 21 तारीख आहे, 21 जानेवारी, आणि अजून 10 दिवसानंतर बजेट सेशन आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय होतं, थोडंसं व्हॉलेटिलिटी वाढताना बघायला मिळते. मार्केटमध्ये काय होतं, बजेटच्या अगोदर मार्केटमध्ये इंडेक्स थोडा हाय जायला लागतो. मे बी बजेटच्या टायमिंगला इंडेक्स आपल्याला 20, 22, 25 देखील जाताना दिसू शकतो. ओके, मग ह्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असणं गरजेचं आहे. बाकी ओव्हरऑल तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर रेग्युलर बघत असाल, ॲनालिसिस जर तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओमधनं तुम्हाला काही ना काही जर शिकायला मिळत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे, एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन आहे सेन्सेक्सचा. म्हणजे उद्या देखील एक उलाढालीचं मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं.
मग त्याच्या लेवल काय बनतात, ते स्विंग काय बनतात, ते आज जी रिकव्हरी आली आहे त्याचा रेजिस्टन्स काय बनतोय, सपोर्ट काय बनतोय, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय, गॅप अप गॅप डाऊन नंतर मार्केट कशा पद्धतीने आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवू शकतं, याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो. ओके, सेन्सेक्सचा OI डाटा देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जाऊ. मला माहिती आहे खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु शेवटपर्यंत बघत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पहिलं करा. या व्हिडिओचा जर लाईकचा गोल बघितलं तर 1500 लाईकचा गोल आहे आणि 300 कमेंटचा गोल आहे. आय होप जे आपली MG फॅमिली आहे ते हा गोल कंप्लीट करतील. ओके, आणि बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये मोमेंटम असतो. 7 दिवसाचं ट्रेडिंग सेशन जर असेल एका आठवड्याचा तर मार्केटमध्ये 2 दिवस मोठा मोमेंटम असतो, 3 दिवस मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करत असतं. परंतु ज्या 2 दिवसमध्ये मोठा मोमेंटम असतो तिकडे बऱ्यापैकी मार्केट आपल्याला ते 3 दिवस कन्सोलिडेशन करतं तिकडे बऱ्यापैकी, आणि 2 दिवसाची बऱ्यापैकी मार्केट आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवत असतं. त्यामुळे मी वारंवार सांगण्याचा हे प्रयत्न करत असतो की चार्ट रीडिंगवरती फोकस करा, चार्ट रीडिंगवरती फोकस करा. इंडेक्सचे चार्ट बघा, जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉकचे चार्ट बघत जावा. चार्ट रीडिंग जितकं तुम्ही जास्त पद्धतीत करसाल, जितकं तुम्ही चार्ट रोज तुमच्या नजरेखालून घालवसाल तितकं तुम्हाला मार्केट प्राइस ॲक्शन समजायला सोपी जाऊ शकते. आणि प्राइस ॲक्शन वारंवार मी सांगत आलो की बेस आहे मार्केटचं, आणि त्याच्यामध्ये स्विंग काय आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये हायर हाय पॅटर्न, लोअर लो पॅटर्न, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, ओके, डिमांड अँड सप्लाय झोन, सेटअप कसे असतात, वेगवेगळे सेटअप कसे तयार होतात, त्याच्यानंतर मार्केट कशा पद्धतीने ब्रेकआउट देतं, कशा पद्धतीने ब्रेकडाऊन करतं. ओके, डिमांड सप्लाय झोनमध्ये कशा पद्धतीने मार्केट सपोर्ट तयार करतं, रेजिस्टन्स तयार करतं. ओके, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या प्राइस ॲक्शनच्या कन्सेप्ट आहेत, आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेले आहे. कोर्समध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि त्याचबरोबर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय आहे, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, ह्युमन सायकोलॉजी काय आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला काही ना काही शिकायचं असेल तर तुम्ही तो कोर्स नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण कोर्स हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, त्यामुळे तुम्ही मल्टिपल टाईम पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता. ओके, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांचे तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेच आहे. कमेंटमध्ये ते लोक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतच आहेत. परंतु ज्या लोकांनी शिकलेले आहेत किंवा शिकत आहे कमेंटमध्ये सांगत जावा. ओके, सो आय होप ज्यांची इच्छा असेल शिकण्यासाठी तर ते नक्की जॉईन करू शकता. ओके, आता येऊया चार्टकडे. चार्ट जर बघितला तर निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट ओपन केलेला आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे जर बघितलं तर निफ्टीने बऱ्यापैकी एक निगेटिव्ह मोमेंटम आणि परत एक वॉलेटाईल डे होता, आणि त्याच्यानंतर स्विंग करून मार्केटने थोडीशी जर क्लोजिंग बघितली तर एक 75 पॉईंटची निगेटिव्ह क्लोजिंग दिली. परंतु जर आजचं जर मार्केट बघितलं एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने एक शार्प रिकव्हरी देखील दाखवली, जवळजवळ इंट्राडे हाय देखील ब्रेक केला. क्लोजिंग आहे ती थोडीशी आपण न्यूट्रल म्हणू शकतो. ओके, जर क्लोजिंग इकडे किंवा इकडे इंट्राडे हायला झाली असती तर या रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळाले असतात, आणि मग आपण ब्रेकडाऊन नंतर जर इंट्राडे हायला क्लोजिंग झाली असती तर ही क्लोजिंग थोडीशी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळाली असती. परंतु आत्ता जी क्लोजिंग झाली आहे ही एक न्यूट्रल क्लोजिंग आहे. आणि आता जर बघितलं तर 25,000च्या आसपास निफ्टी येऊन निफ्टीने 25,000 एक राऊंड लेवल आहे. 25,000च्या आसपास निफ्टीने एक शार्प रिकव्हरी दाखवली. आता जर क्लोजिंग बघितली तर 25,157ची क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एक राऊंड लेवल जर बघितली तर 25,000, लास्ट टाइम जर बघितलं तर ह्या लेवलवरती 25,500च्या आसपास मार्केटने एक सपोर्ट ट्राय करण्याचा प्रयत्न केला. तो सपोर्ट ब्रेक केला की 500 पॉईंटची सरळ निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. आणि आता जर बघितलं तर 25,000 एक राऊंड लेवल आहे, त्या लेवलवरती निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे. ओके,
तर सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, तर ही जी रेंज आहे, ही जी रेंज होती बघा इकडे, आता क्लोजिंग जर बघितली साधारण या लेवलवरती आहे. तर ही जर रेंज बघितली इकडे 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 आणि इकडे, ही जर पूर्ण रेंज आपण मार्क केली अशी, तर ही काहीशी सपोर्ट म्हणजे आधी रेजिस्टन्स होते बघा. ओके, आधी रेजिस्टन्स होते. आता इकडनं या पद्धतीने चॅनल क्रिएट करून निफ्टीने ब्रेकडाऊन करून त्या सपोर्टवरती आला आणि 25,000 इकडे आपल्याला बघायला मिळते राऊंड लेवल. तर 25,000वरती थोडंसं मार्केट पॉज घेऊ शकतं, थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन आपल्याला करताना दिसू शकतं. भले इकडे आय व्ही थोडासा हायर साईडला गेलाय, परंतु लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठे मोठे मोमेंटम बघायला मिळाले ते. ओके, तर थोडंसं मार्केट आपल्याला पॉज घेताना दिसू शकतं, जे की आपलं नो ट्रेडिंग झोन काय बनतो ते आपण इकडे डिस्कस करूया. ओके, $25,118 हा एक सपोर्ट आपल्या इकडे बघायला मिळतोय स्विंगचा. आणि इकडे जर बघितलं 25,200 एक रेजिस्टन्स बघायला मिळतो, थोडंसं आपण आणखी हायर साईडला. ओके ओके, तर ही एक रेंज बनते जिकडे आपल्याला निफ्टी थोडासा कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. कुठे? या लेवलच्या आसपास. आता टेक्निकल दृष्टी जर बघितलं तर कालची प्राइस ॲक्शन थोडीशी सोपी होती. मार्केटने पुल बॅक घेतलं, लो ब्रेक झाला, मार्केट मोमेंटम देऊन गेला. पण आता जर बघितलं तर मार्केटने काय केलं, एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवून पण एक बुलिश मोमेंटम दाखवून एक डाऊन साईड येऊन मिडलला क्लोजिंग आहे. त्यामुळे आपण इकडे काय बोलतोय की थोडंसं न्यूट्रल आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आहे, सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. तर हाय पॉसिबिलिटी की हा रेजिस्टन्स आणि ह्या सपोर्टमध्ये आपल्याला निफ्टी थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. छोटे मोठे बुलिश मोमेंटम, छोटे मोठे निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतात ते. ओके, तर आपण इकडे काय लेवल मार्क केली आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सची. सपोर्ट आहे 25,118 जो की या स्विंगचा लो आहे, आणि रेजिस्टन्स आहे इकडे 25,211 इथे. म्हणजे साधारण जर बघितलं तर एक साधारण 100 पॉईंटची रेंज आपल्या इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळते, जिकडे मार्केटने थोडंसं इकडे कन्सोलिडेशन पण दाखवले आणि थोडंसं मार्केट इकडे प्राइस ॲक्शन तयार करताना दिसू शकतं. निफ्टी प्राइस ॲक्शन करताना दिसू शकतो. आता इकडे जर या पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होतोय तर परत आपल्याला मग नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग आजचा जो लो आहे तो लो आपल्याला परत बघायला मिळू शकतो. पण लो इथे आहे, इकडे कॅन्डलची क्लोजिंग आहे, तर लो आहे त्याच्यामध्ये छोटे मोठे आपल्याला पुलबॅक देखील बघायला मिळालेले आहेत. मग हे 2 पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेले तिकडे. ओके, इकडे जर बघितलं तर अजून थोडं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होते तर इकडे फर्स्ट सपोर्ट आहे 25,050, सेकंड सपोर्ट आहे 24,968. ओके, इकडे जर बघितलं तर एक 25,000च्या राऊंड लेवलच्या आसपास सपोर्ट इकडे आज क्रिएट करताना दिसलेला आहे निफ्टीने. तर हे 2 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात, 1 आणि 2. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला आता जी ही मोमेंटम आली आहे ही या लेवलवरती रेजिस्टन्स फेस केलाय आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम तिकडनं दाखवलंय. तर बुलिश साईडला जाताना मार्केटला थोडंसं स्ट्रेंथ जास्त लावायला लागते. बुलिश साईडला मार्केट शक्यतो लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर गेलेलं नाही. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक हेल्दी पुलबॅक दाखवलाय. ओके, त्यामुळे थोडंसं इकडे लक्ष ठेवायचं आहे. जर राऊंडिंग बॉटम किंवा काहीसा कप अँड हँडल पॅटर्न जर क्रिएट करत असेल आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्स लेवल 25,211ची जर ब्रेक होत असेल तर आजचा इंट्राडे हाय फर्स्ट रेजिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर एक छोटासा इकडे रेजिस्टन्स आहे 25,344. तर ह्या 2 रेजिस्टन्स लेवल आहे. एक हा रेजिस्टन्स, सेकंड हा रेजिस्टन्स 25,287 फर्स्ट रेजिस्टन्स, 25,344 सेकंड रेजिस्टन्स. तर हे 2 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतो बिकॉज या रेजिस्टन्स लेवलवरती निफ्टी आपलं ओपनिंग होताना बघायला मिळते. गॅप डाऊन नंतर
खूप मोठा जरी गॅप डाऊन ओपन झाला या रेंजच्या आसपास, तर परत एक या लेवलवरून ज्या पद्धतीने इकडे बायर इंटरेस्टेड झाले होते, परत एक बुलिश मोमेंटम आपल्याला गॅप फिल करताना दिसू शकतो. जर मोठाच गॅप डाऊन ओपन झाला 120-120 पॉईंटचा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर ओके, छोटा मोठा जर गॅप डाऊन ओपन झाला तर परत हा थोडा पुल बॅक घेऊन मार्केटमध्ये गॅप फिल करू शकतो आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक झाला तर परत ह्या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतं ते. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या अपसाईडच्या डाऊनसाईडच्या नो ट्रेडिंग झोन, गॅप अप गॅप डाऊन लेवल व्यवस्थित समजले असतील. ओके, आता व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. काही लोक फक्त निफ्टीला ट्रॅक करतात म्हणून फक्त निफ्टीचा व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात व्हिडिओ, परंतु प्राइस ॲक्शन काय बनते बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये हे देखील बघत जावं. ओके, आणि त्यातनं काही ना काही शिकण्याचं ट्राय करत जावा. आणि व्हिडिओ पाहताना ज्या काही एखादी वही पेन जवळ ठेवत जावा, ज्या शिकण्यासारख्या गोष्टी त्या नोट करून ठेवत जावा. ओके, बँक निफ्टीचे चार्ट बघूया. बघा, बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीने काल एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला, लेवल ब्रेक झाली, बऱ्यापैकी मोठी नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील बघायला मिळाली. इकडे देखील एक कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट करून मार्केटने वरती गेला, रेजिस्टन्स लेवलवर परत नेगेटिव्ह झाला. ओके, तर सगळे लेवल एकदा रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर इकडे काय बघायला मिळते, 58,800ला राऊंड लेवलवरती क्लोजिंग आहे. तर 58,800 जर बघितलं तर या लेवलवरती आहे. आणि इकडे बघा, आता 58,800 लेवल मी मार्क करतो आजची क्लोजिंग. तर तुम्हाला समोर बघायला मिळेल काय की बाबा या लेवलवरती सपोर्ट होता लास्ट टाईम. बघा इकडे 58,800ची क्लोजिंग आहे. 58,800वरती आपण लेवल मार्क केली या लेवलवरती आजच्या क्लोजिंगवरती. आणि इकडे जर बघितलं तुम्हाला त्याच लेवलवरती मल्टिपल टाईम सपोर्ट बघायला मिळते. किती वेळा, 1 2 3 4 5 6 7 8 ऑलमोस्ट 9-10 टाईम. ओके, म्हणजे मार्केटने एक ब्रेकडाऊन फेलियर केला, वरती आला आणि परत या सपोर्टवरती क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे 58,800 आज होल्ड करताना दिसला आहे निफ्टी, बँक निफ्टी खाली जाऊन परत आलाय. ओके, म्हणजे ही एक जी लेवल आहे ही एक आपल्याला स्ट्रॉंग सपोर्टची लेवल बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं इकडे मार्केटने एक डबल टॉप क्रिएट करून नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला, पुल बॅक देखील दाखवला. मग या लेवलवरनं जर छोटं मोठं रेजिस्टन्स ब्रेक होऊन परत एखादा बुलिश मोमेंटम आला तरी पण काही आश्चर्य वाटायला नको. आणि आत्ता जर बघितलं तर आपण याला न्यूट्रल कन्सिडर करायला पाहिजे. न्यूट्रल म्हणजे काय की जास्त बेरिश पण नाही, जास्त बुलिश पण नाही, कारण की एका सपोर्ट लेवलवरती आहे तो. ओके, तर लेवल काय बनतं ते 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती बघूया. हा एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स या लेवलवरती आहे, म्हणजे 58,700 वरती सपोर्ट आहे. त्याला आपण मार्क करूया. 58,700 वरती सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 58,900 वरती आहे. क्लोजिंग जर बघितलं तर 58,800 वरती आहे. ओके, म्हणजे साधारण एक 200 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते. ओके, आता ऑलरेडी इकडनं निगेटिव्ह आहे, इकडे कन्सोलिडेशन झालेलं आहे. इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन छोटीशी पाहायला मिळते. जर निफ्टीने इकडे बँक निफ्टीने इकडे कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर परत आपल्याला डाऊन साईडला ज्या सपोर्ट लेवल आहेत त्या बघायला मिळू शकतात. मग काय आहे फर्स्ट सपोर्ट, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता इकडे जर बघितलं तर ही कॅन्डल खूप मोठी होती, स्पाइक करून गेली होती. थोडंसं आपण राऊंड लेवलवर त्याला घेऊया. ओके, हे काही छोटे छोट्या सपोर्ट आपल्या लेवल बघायला मिळतात. ते कन्सोलिडेशन टप्पा, छोटासा पुलबॅक नंतर लेवल ब्रेक होती. तर फर्स्ट सपोर्ट 58,522, सेकंड सपोर्ट 58,400 आणि थर्ड सपोर्ट जो की आजचा इंट्राडे लो आहे 58,280. मग इकडनं जर हा खाली आला, इकडे ह्या लेवलच्या क्लोजिंगवरती होत असेल तर मग इकडे आपल्याला एक नेगेटिव्ह सिनेरो प्रायजेक्शन आहे ती थोडीशी नेगेटिव्ह बघायला मिळू शकते. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन आहे, एक ब्रेकआउट लेवल इकडे बघायला मिळेल होती. ओके, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट होत असेल तर छोटे छोटे बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतात. खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटमची शक्यता कमी आहे. ओके, स्मॉल
बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतं. स्मॉल रेजिस्टन्स आपल्याला इकडे आहे 59,000, 59,100 आणि 59,200. हे छोटे छोटे रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होईल तर हा कन्सोलिडेशनमध्ये जास्त जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन जर ओपन होऊन या लेवलच्या आसपास डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन होत असेल, काही इनसाइड कॅन्डल वगैरे जर करून रेंज जर ब्रेक केली अप साईडला, तर एक पुलबॅकमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, आणि एज्युकेशनसाठी तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल देखील मार्क करून ठेवू शकता. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. ओके, सेन्सेक्समध्ये देखील चांगला मोमेंटम बघायला मिळाला होता. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप साऱ्या लोकांचे कमेंट येत असतात की चार्ट रिडिंग तर आपण करतोय, परंतु जो हा ओ आय डाटा असतो ना, आता ओ आय डाटा बघणार आपण सेन्सेक्सचा. हा ओ आय डाटा तुम्ही कशावरती बघता, तर हे धनचं डीमॅट अकाउंट आहे, धनचं चार्ट आहे हा. ओके, धनच्या डीमॅटवरती आपण चार्ट रीड करतोय आणि हा जो ओ आय डाटा आहे, आपण धनवरती डायरेक्ट राईट क्लिक केलं, इकडे दाखवतो चार्टवरती जाऊन राईट क्लिक केलं की ऑप्शन चेन डायरेक्ट दिसते इकडे. मग तुम्ही इकडे ओ आय डाटा पाहू शकता. ओके, आणि हे मी चार्ट रिडिंगसाठी वापरत असतो. जर तुम्हाला देखील धनमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ओपन करू शकता. खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की तुम्ही ओ आय डाटा कुठे बघता. ओके, तर इकडे जर बघितलं तर प्राइस ॲक्शन जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट बघायला मिळतोय 81,800 वरती. 81,780 वरती. ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स 82,029 वरती रेजिस्टन्स बघायला मिळते. याला आपण मार्क करूया. ओके, म्हणजे काय आपल्याला रेंज मिळाली, ही कन्सोलिडेशनची रेंज मिळाली. काय रेंज आहे रेजिस्टन्सची, 82,029 आणि सपोर्ट काय आहे 81,782. ही एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळेल. लक्षात ठेवा, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आता जर कन्सोलिडेशन करून जर बुलिश साईडला लेवल ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत आणि बुलिश साईडला थोडंसं जर मार्केटने ब्रेकआउट केला तर थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंगवरती लक्ष असणं गरजेचं आहे, कारण रिस्क फॅक्टर आहे. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होते 82,177 आणि 82,336, 1 आणि 2 या दोन लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर छोटं मोठं कन्सोलिडेशन आहे. इकडनं एक बेरिश मोमेंटम दाखवलेला आहे. इकडे जर कन्सोलिडेशन करून एक छोटा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत आजचा इंट्राडे जो लो आहे तो बघायला मिळू शकतो. त्याच्या आधी काही सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतं, ते सपोर्ट मार्क करूया. ओके, हा एक सपोर्ट आहे 81,621. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 81,464 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 81,293. हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात 1, 2, 3. ओके, अजूनही थोडीशी प्राइस ॲक्शन जर बघितली, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, जर सपोर्ट ब्रेक होत असतील तर नेगेटिव्ह सेलिंगचे मोमेंटम अजूनही बघायला मिळू शकतात. ते इतकं काही स्ट्रॉंग बॉटम असं मार्केटने तयार केलेलं नाही आहे की जिकडनं खूप स्ट्रॉंग पद्धतीने बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतं, असं नाही. मार्केटमध्ये अजूनही जी प्राइस ॲक्शन आहे, अजूनही जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळत आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवू शकता. गॅप अप जर ओपन होतोय तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला जाताना दिसू शकतो सेन्सेक्स. गॅप डाऊन जर ओपन झाला तर छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर काही प्राइस ॲक्शन बनत असेल, त्याच्यानंतर जर लो ब्रेक होत असेल तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम पाहायला मिळू शकतो. ओके, आता ओ आय डाटा बघूया. ऑप्शन चेन ओपन केलेली आहे. एक 22 जानेवारीची एक्सपायरी आहे, म्हणजे उद्याची. आता जर बघितलं तर ॲव्हरेज क्लोजिंग 81,900 वरती आहे, 81,900. इकडे जर बघितलं तर हे सगळे पुट रायटिंग आहे. सगळ्यात जास्त पुट रायटिंग कुठे आहे 82,000 वरती. ओके, या लेवलच्या आसपास. त्याच्यानंतर बघितलं ॲट द मनीवरती जर बघितलं तर 5 लाखाच्या आसपास पुट रायटिंग आहे. ते इतकी हेवी पुट रायटिंग आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु जर कॉल रायटिंग बघितली तर कॉल रायटिंग बघा 11 लाख आहे.
कुठे आहे 82,000वरती, 82,000. 11ला कॉल रायटिंग आहे, म्हणजे कॉल रायटिंग अजूनही हेवी बघायला मिळते. आणि कॉल रायटिंग कुठे आहे 82,000वरती. 82,000ची जर लेवल कन्सोलिडेशन करून जर ब्रेक होते तर हे जे कॉल रायटर आहे 82,000वरचे ते थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि तिकडनं आपल्याला शॉर्ट करून बघायला मिळू शकते. ओके, प्रीमियम जर बघितले तर 326 आणि 236. आता लक्षात ठेवा की लास्टच्या 7 ते 8 दिवसापूर्वी जर आपण प्रीमियम बघत होतो त्याचे कंबाईन प्रीमियम हे 310 320च्या आसपास येत होते. आता जर याचे ॲट द मनीचे प्रीमियम बघितले 300 200 500 आणि हे 25 आणि हे 36 साधारण 560 कंबाईन प्रीमियम आहे. म्हणजे प्रीमियम काय झाले ते वाढले ते. आणि इकडे जर बघितलं तर इंडिया विक्स पण वाढलं. आता हे प्रीमियम इंडिया विक्स वाढल्यामुळे प्रीमियममध्ये पण आपल्याला थोडेसे वाढ बघायला मिळालेली आहे. लास्टचे तुम्ही लक्षात असेल तर बघा, लास्टचे 2-3 सेशन जर आपण बघितलं होतं तर खूप लो प्रीमियम होते. 300-350 प्रीमियम हाय प्रीमियम वाटत होते तिथे, म्हणजे लोच प्रीमियम होते. आता जर बघितलं तर प्रीमियम 500च्या आसपास आहे. ओके, म्हणजे जर कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 500+ आहे. ओके, 500+. त्यामुळे जर मोमेंटम आला तर मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. म्हणजे नो ट्रेडिंग झोनच्या आसपास जर कन्सिडरेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल डाऊन साईडला किंवा अप साईडला तर एक मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, कारण की प्रीमियम हाय आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीचा ॲनालिसिस व्यवस्थितरित्या समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींना नक्की शेअर करू शकता. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.